नमस्कार, टीव्ही 9 मराठीच्या न्यूज टॉप 9 मध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत लोकसभेसंदर्भातल्या न्यूज टॉप 9 लोकसभेचा रणसंग्राम मधून. अखेर शिंदेंच्या शिवसेनेकडनं संदीपान भुमरे यांना संभाजीनगर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर. ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे यांच्या समोर भुमरे यांचा असणार सामना. 2019ला आदित्यला मुख्यमंत्री बनवून मी दिल्लीमध्ये जाईन असं फडणवीसांनी म्हटलं होतं. फडणवीसांनी मला माझ्या माणसांसमोर खोटं पाडलं, उद्धव ठाकरेंचा दावा. तर उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले, त्यांना वेड लागलाय. मात्र मला वेड लागलेलं नाही. आदित्यला मुख्यमंत्री सोडाच मंत्री सुद्धा बनवायचं नव्हतं. ठाकरेंच्या दाव्यावरती फडणवीसांची सडकून टीका. तुमच्या नंतर आदित्य ठाकरेला पक्ष सांभाळायचा आहे, त्यामुळे त्याला लढवा असं ठाकरेंना सांगितलं होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडनं स्पष्ट. उद्धव ठाकरेंनी बंद दाराआड खूप मुलाखती दिल्या. खोटं बोल पण रेटून बोल ही उद्धव ठाकरेंची संस्कृती. मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. शब्द पाळला नसल्यास असं करणं चुकीचं. उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया. ठाकरेंना शिवसैनिकाला नाही तर आदित्यलाच मुख्यमंत्री करायचं होतं हे सिद्ध झालं. उद्धव ठाकरेंच्या दाव्यानंतर अतुल भातखळकरांची टीका. आता शिवसेनेत पडलेल्या फुटीमागे परिवारवाद होता हे सिद्ध झालं. त्यांच्या मनातलं चांदणं स्वतःच्या मनातले मांडे आता ठाकरेंच्याच बोलण्यातनं समोर आले. आशिष शेलारांचे उद्धव ठाकरेंवर आरोप. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री कसं करणार, त्यांची कुवत होती का? उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर प्रसाद लाड यांची टीका. खोटं बोलून ठाकरे भाजप नेत्यांना बदनाम करतायत असाही आरोप.